सर्वप्रथम आष्टी मतदारसंघाच्या वतीनं या मुंडे साहेबांनी आपला शिरूर तालुका निर्माण केला, त्या सर्व शिरूर तालुक्याच्या वतीनं मी मयत सरपंच संतोष देशमुख साहेब यांच्या आत्म्याला मी श्रद्धांजली वाहतो. आज या प्रसंगी 19 फेब्रुवारी या दिवशी जो काही हल्ला झाला ढाकणे पिता पुत्रावर, त्यामध्ये खूप उशिरा गुन्हा दाखल झाला आणि पुण्यामध्ये खूप मोठं आंतरराष्ट्रीय शिकारीचं जाळं ज्यांनी रचलं तो खोक्या महाराष्ट्रासमोर उघड झाला. आणि खोक्या उघड होत असताना आताच काही वक्त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल होताना खूप मोठा दबाव येत होता. आणि हा दबाव कसा कसा येत होता याच्याबद्दल परत त्यांनी सांगितलं. हा दबाव दुसरा कोणी आणत नव्हता तर सुरेश धस हे दबाव आणत होते. वन्यजीव संरक्षण कायदा ढाकणे पिता पुत्र यांच्यावर हल्ला झाल्याबद्दल पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला, परंतु वन्यजीव सुरक्षा कायद्याअंतर्गत जो खोक्या आहे हा खोक्या खूप मोठा आरोपी म्हणून पुढे येणार आहे. आणि हे करत असताना दोन गोष्टीची गफलत व्हायला नको. आपल्या सर्वांची, आपण सर्वजण या मोर्चामध्ये केवळ वन्यजीव प्रेमी म्हणून उपस्थित आहोत. आणि वन्यजीव प्रेमी म्हणून उपस्थित असताना आरोपीची कुठली जात आहे, आरोपी कुठल्या ह्याच्याबद्दल आहे याच्याबद्दल आपल्याला कुठलंही घेणं देणं नाहीये. आपण सर्वजण लोकनेते मुंडे साहेबांचे मानणारे माणसं आहेत आणि मुंडे साहेब हे शिवप्रेमी होते. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी आहोत आणि कुठलाही जात पात धर्म याच्यामध्ये आणू नका. हा जरी खोक्या पारधी समाजाचा असला, आदिवासी समाजाचा असला तरी खोक्याला राजकीय अस्त्र आहे. मी इथं बोलण्याचं कारण फक्त एकच आहे, तुम्हाला सांगतो, थोडासा वेळ मला जास्त लागेल. याच्यामध्ये खोक्या म्हणून जो आरोपी आहे हा आदिवासी कुटुंबातला आहे आणि याच्यामधला सुरेश धस यांचा इतिहास, पूर्व इतिहास असा आहे. याच्यावर 2014 साली आदिवासी कुटुंबातला संजय उर्फ बुट्टा गायकवाड यांची हत्या सुरेश धस यांनी केलेली होती. सुरेश धस यांनी हत्या केली होती. आणि जर मी खोटं बोलत असेल तर सुरेश धस यांनी माझ्यावर आबूरुक्षाचा दावा दाखल करावा. मला बीडमध्ये, मी ज्यावेळेस मुंबईमध्ये बोललो त्यावेळेस सुरेश धस म्हणाले बीडच्या पत्रकारांना ते भाऊसाहेब रचपटेचं कशाला ऐकता, त्याच्यावर शिक्षा झाली वगैरे वगैरे. अहो, मला शिक्षा झाली, माझ्यावर आंदोलनाचे गुन्हे आहेत, म्हणजे मला कोर्टाने बोलण्यास बंदी घातलेली आहे का? तर नाही. माझं मानवी हक्कांचं जे काही माझे हक्क आहेत, माझे जे मूल्य आहेत ते कोर्टाने हिसकावून घेतलेले आहेत का? तर नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला शिरूरकरांना एक खूप चांगली कृती समिती आपल्याला स्थापन करायची आणि या कृती समितीला सन्माननीय या तालुक्याचे मतदारसंघाचे नेते आहेत आपले धोंडे साहेब, महबूब भाई आपले नेते आहेत. या ठिकाणी सर्व पक्षातले लोक इथं, सगळ्या पक्षातले लोक इथं आहेत. संभाजीनगरवरून बाळासाहेब साहेब आले, वाघमरे साहेब आले, धनराजराव आले आहेत. सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लागेल आणि या प्रकरणाचं आपल्याला धसास द्यायचं हे प्रकरण, धसास. आणि बिन भाड्याच्या खोलीमध्ये हा खोक्या गेला पाहिजे. त्याच्यासोबत सुरेश धस यांचं सुद्धा बिन भाड्याच्या खोलीमध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. तुम्ही परत सांगताल की गेल्या 2-4 दिवसापासून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय. जसं खोक्याचं प्रकरण बाहेर आलंय तसं तुम्ही तिथले जी मीडिया सिस्टीम आहे त्यांना तुम्ही तुमच्याकडे वळलं आणि तुम्ही वारंवार मुलाखती देत आहे. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलंय की याच्यामध्ये खोक्याने कुठं लेडीजच्या कारणावरून त्या विनोद वाघ नावाचा जो कोणी आहे तो, काय नाव ते, वाघ नावाचा कैलास वाघ, त्याला कुठं मारहाण केलेली वगैरे. तुम्ही खोक्याचं वकीलपत्र घेतलं आहे का धस साहेब? एवढं सांगा. तुम्ही खोक्याने कशावर मारहाण केली तुम्हाला कशी माहिती? तुम्ही काल एक प्रतिक्रिया काय दिली की खोक्या कुठं ऊसतोड कारखान्याला लेबर पुरवतो, मुकादम म्हणून. हे पहा, आम्ही खात्रीने सांगतो खोक्या हा लेबर पुरवण्याचं काम करत नाही. खोक्या हा जिल्ह्यातल्या किंवा इतर ठिकाणचे जे दरोड्याचे जे काही मुद्देमाल आहे त्या मुद्देमालाचा बंदोबस्त करण्याचं काम हा खोक्या करतो. आणि या मुद्देमालाची, हे बघा सुरेश धस, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही मीडियासमोर या आता
आणि मीडियासमोर तुम्ही एक प्रसिद्ध उत्तर द्या. खोक्या जो काही दरोड्याचा माल जे काही सोनं आणतो त्याचा वाटा तुमच्याकडे येतो आहे काय? वन्यजीव हत्या, हरिण, कालवीट याच्यामधलं जे काही लोक आरोप तुझ्यावर करतायत की मटण तुमच्याकडे येतंय, खरोखर तुम्ही हे मटण खाल्लेलं आहे काय? आणि तुम्ही वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 52 प्रमाणे तुम्ही पोलिसांना भ्रामक अशी माहिती मीडियाद्वारे देताय. इथला पोलीस निरीक्षक म्हणायचं का काय म्हणायचं? पीआय म्हणायचं काय म्हणायचं? पीआय साहेब पोलीस अधीक्षक म्हणून आपले IPS नवनीत कावत साहेब लाभलेले आहेत. प्रचंड स्वरूपामध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीने काम करतायत. मात्र जो प्रकरणामध्ये सगळे आरोपी त्यांनी व्यवस्थित धरलेत. काही आरोपीबद्दल आमचे थोडे आक्षेप आहे, परंतु हरकत नाही, न्याय देवता त्याच्यामध्ये काय ती पाहिजे. या प्रकरणामध्ये तुम्ही सुरेश धस यांची दलाली का करता एवढा प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेश पाळा. येणाऱ्या माणसावर तुम्ही अॅट्रॉसिटीच्या धमक्या देऊ नका. आणि शिरूरकरांना सांगतो तुम्हाला, शिरूरकरांना विनंती आहे, कुठल्याही गुन्ह्याला घाबरू नका, खोट्या गुन्ह्याला घाबरू नका. आणि खोटे गुन्हे जर होत असतील तर जेल तर आपलं घर आहे, मग हरकत नाही. तुम्ही जर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला अटक करणार असाल तर आम्ही जेलमध्ये बसायला तयार आहोत. काही लेडीज तयार केलेल्या आहेत, त्या लेडीज ट्रेस करा खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी. ते लेडीजला तुम्ही नोटिसा द्या. आणि काल लक्षात राहू द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटे गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे. खूप मोठं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय रॅकेट असल्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये आपण निष्पक्ष पद्धतीने काम करावं एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि यात काही ठळक राजकारणाचे मुद्दे आहेत. याच्या अगोदर सुरेश तुम्ही म्हणले की सिंघानिया म्हणून मी काहीतरी आमिर खान, संजय सिंघानिया म्हणजे काय? गजनी म्हणजे काय? त्यांनी कबूल केलं की मी डोक्याला लागलोय. डोक्याला लागलं असणार तुम्ही सतत वेळेपरीने खोक्या तुम्ही लपवलेला आहे. तुम्ही खोक्याला पोलिसांकडे हजर करा. आणि जर तुम्हाला हजर करायचं नसेल तर पोलिसांना विनंती करतो की तुम्ही सुरेश धस यांची चौकशी करून खोक्या याला ताब्यात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, सुरेश धस यांचा पूर्वी इतिहास पाहता आदिवासी तरुणाची सुरेश धस यांनी याच्या अगोदर हत्या केलेली आहे. या खोक्याच्या सुरुवात जीवाला धोका आहे. खोक्याच्या सुद्धा जीविताचं बरं वाईट होऊ शकतं. त्यामुळे खोक्याचं सुद्धा कायद्याच्या माध्यमातून वन्यजीव प्रेमी म्हणून महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. तर आपली कुठलीही ओळख न करता त्यासाठी आपण प्राध्यापक म्हणून काम करता, पुण्यामध्ये आपण काम करता. आणि माझी एक विनंती अखेर आपल्याला एक विनंती आहे, ज्याच्यामध्ये SIT गठीत करायची. या वन्यजीव याच्या हत्यामध्ये जो काही खोक्या हे प्रकरण जे आहे वन्यजीव हत्या, हरणाची हत्या, या प्रकरणामध्ये जर तुम्ही पुण्यामध्ये काम करता आणि पुण्यामध्ये काम करत असताना या भारत देशाचं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हरित लवाद म्हणून पुण्यामध्ये कोर्ट आहे. या कोर्टाला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची पॉवर आहे. या प्रकरणामध्ये हरणाच्या हत्याचं प्रकरण गरज पडली तर आपल्याला हायकोर्ट किंवा पर्यावरणाशी संबंधित कोर्टामध्ये घ्यावं लागेल. सगळ्यात परत म्हणून पुन्हा एक सांगतो, याच्यामध्ये खूप असं भाषण लांबलं जात आहे. पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये दबावाला घाबरायचं नाही. हे प्रकरण यामध्ये सुरेश धस यांना आरोपी केल्याशिवाय आणि पोलिसांना सांगायला विनंती, कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या माध्यमातून खोक्या हा पहिल्या दिवशी लक्षात राहू द्या. पहिल्या दिवशी खोक्याला कोणी गायब केलंय. सुरेश धस का तुम्ही काय म्हणले की हा माणूस अडाणी आहे.
ठोक्या जर अडाणी असेल तर पहिल्या दिवशी त्यांनी पत्रकाराला बोलून पत्रकारांसमोर बाईट दिलेली. अडाणी माणसाला पत्रकाराचा नंबर कसा मिळाला, हा नंबर किंवा हे जे काही कनेक्शन आहे हे आपण दिलं आणि ठोक्याची बाजू मांडली. ठोक्याची बाजू मांडायला आमचा काही विरोध नाही, परंतु ठोक्याला फरार सुद्धा तुम्ही केलं, हा आमचा आरोप आहे. पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये खोलात जाऊन पोलिसांनी तपास करावा, ठोक्याचे सुद्धा जीवाचं रक्षण करावं एवढी या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर बाळूगावचे सरपंच नवनाथ ढाकणे सर यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं असं